एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत राजगिऱ्याचा उपमा उपवासासाठीचा. तर त्यासाठी मी राजगिऱ्याचं पीठ घेतलंय. त्यानंतर इथे एक मी कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल किंवा तूप पण चालेल, तुम्ही काही पण टाकू शकता तुम्हाला जे आवडतं ते. तर मी इथे तेल टाकलंय. त्यानंतर त्यामध्ये हे आपलं राजगिऱ्याचं पीठ टाकून घ्यायचं आणि ह्याला छान भाजू द्यायचं. जास्त पण नाही भाजू द्यायचं, कारण की हे लगेच करपल्यासारखं होतं, म्हणून कमी फ्लेमवर भाजून घ्यायचं, जेणेकरून आपला उपमा छान लागतो. तर मी भाजून घेते. प्रकारे मी आपला हा राजगिऱ्याचं पीठ भाजून घेतले. जास्त पण लाल नाही होऊ द्यायचं, म्हणजे कारण तो कडसर होतो, त्याच्यामुळे थोडंसं भाजून घेतलं आणि हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर मी कढई ठेवली. त्यामध्ये एक पळी तेल टाकायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं, त्यानंतर बटाटा कापलेले, बटाट्याचे काप, आणि त्यानंतर हिरवी मिरची. मिरची आणि बटाटा छान तळत आलं की त्यामध्ये आपलं हे भाजलेलं राजगिऱ्याचं पीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ, सेंधे मीठ, छान ह्याला भाजू द्यायचं. नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी, मी कोमट करून घेतले पाणी, थोडंसं पाणी टाकून छान त्याला हलवून घ्यायचं, जेणेकरून त्याची गाठी नाही होणार. अशा प्रकारे आपण त्याला 5 मिनिट झाकून ठेवूया. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपला हा राजगिऱ्याचा उपमा तयार झालाय. जर तुम्हाला आवडला असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा झालाय. खूप छान लागतो दही सोबत खायचा. थँक्यू. अशा प्रकारे हा राजगिऱ्याचा उपमा उपवासाला पौष्टिक पण असतो आणि छान पण लागतो. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा झालाय. थँक्यू.